हडपसर बॉम्ब प्रकरणात जो व्यक्ती आरोपी होता किंवा संशयित होता तो आता अटक झालाय। मात्र त्यापूर्वी एक सूचना, याच प्रकरणात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि डोक्यावर टोपी घातलेला एक माणूस जो सीसीटीव्ही मध्ये दिसत होता, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता, तो आरोपी नसून त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झाले। खरा संशयित जो आरोपी आहे त्याला आता पोलिसांना शोधण्यात यश आले। बुधवारी 13 मे रोजी पुण्यातील हडपसर परिसरात जिवंत बॉम्ब आढळून आला होता। त्यानंतर हा बॉम्ब हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेऊन निकामी करण्यात आला। आता अटक केलेल्या संशयित व्यक्तीबद्दल सांगायचं झाल्यास शिवाजी राठोड असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार तो आझाद हिंद एक्सप्रेस मधून प्रवास करत होता। ही रेल्वे नागपूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोहोचताच एटीएसचं पथक आधीपासूनच सतर्क अवस्थेत तैनात होतं। संशयित गाडीतून खाली उतरतात अधिकाऱ्यांनी त्याला चारही बाजूंनी ताब्यात घेरलं। यानंतर त्याला तातडीनं नागपूर येथील एटीएस कार्यालयात नेण्यात आलं असून सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे।